माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, जरांगे पाटलांची सध्याची परिस्थिती पाहून हिंदी भाषेतलं एक वाक्यप्रचार मला आठवतं, न घर का न घाट का। म्हणजे एखादी वस्तू मिळवण्यासाठी त्याच्या मागे फरफटत जाऊन ती तर मिळाली नाहीच, पण जे आपल्याकडे होतं ते सुद्धा आपण गमावून टाकलं। आता जरांगे पाटलांविषयी मी अनेकदा विरोधात बोललो असेल, त्यांच्यावर अनेकदा टीका केली असेल, पण त्यांच्यात नेतृत्व कौशल्य आहे हे मी मान्य करायला तयारच आहे। मराठा समाजातला एक वर्ग त्यांनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा केलाय आणि अंतरवाली सराटीतून आंदोलन करत आज महाराष्ट्रात ते एक नेता म्हणून उदयाला आले। तर संघर्ष योद्धा म्हणून त्यांनी आपलं नाव लौकिक केलंय। त्यात मीडियाचं एक प्रमुख योगदान आहेच, हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही। पण जरांगे पाटलांसारखा व्यक्ती ज्याने 7 वेळा आंदोलन सुरू करून थांबवलं आणि अजूनही आपण मराठ्यांना आरक्षण देऊन राहणारच आणि माघार घेणार नाही हे वक्तव्य जो व्यक्ती वारंवार देतो आणि इतकी वेळा माघार घेऊ नये, लोक जर त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहत असतील तर त्या व्यक्तीत काहीतरी चमत्कार आहे हे आपल्याला मान्य करावंच लागतं। आणि जरांगे पाटलांविषयी ते मान्य करायला मी अगदी तयार आहे। पण यात एक गोष्ट आहे की काही लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला आणि मीडिया आपली वाहवाही करायला लागली, म्हणजे याचा अर्थ हा होत नाही की लगेच तुम्ही शासन व्यवस्थेच्या विरोधात बोलायला सुरू करायचं आणि मुख्यमंत्र्याला अशा भाषेत टवाळणी करायची की तो आपल्या घरात नोकरदारीच करत असेल। अशी भाषा देवेंद्र फडणवीसांविषयी जरांगे पाटलांनी वापरून मराठा आंदोलन संपवलंच, पण आपलं भवितव्याचं वाटोळं सुद्धा आपल्याच हातांनी त्यांनी करून घेतलेलं आहे। जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारे शिव्या देत होते की फडणवीसांनी त्यांची काही खानदानी संपत्तीच लुटली असेल, पण फडणवीसांनी आजपर्यंत कधीच जरांगे पाटलांना कटू शब्द बोललेले नव्हते, फक्त हसूनच उत्तर दिलेलं होतं। पण त्या हसण्यामागे किती मोठी भेदनीती लपलेली होती हे आज लोकांना लक्षात येतं। जरांगे पाटलांना सरकारने GR दिला म्हणून आपला विजयी झाला आणि गुलाल उधळत जरांगे पाटलांनी सर्वांना उत्सव साजरा करण्यासाठी सांगितलं आणि आपण जिंकलोय हे घोषित केलं। पण भेदनीती अशी फडणवीसांनी वापरली की त्याच GR मुळे आज जरांगे पाटलांचे समर्थकच त्यांचे विरोधक झालेत। त्यांचेच निकटवर्तीय जरांगे पाटलांनी मराठ्यांचा घात केल्याची भाषा करतायत, दगा दिल्याचं बोलतायत आणि सरकार त्यांना उत्तर देण्यासाठी हा GR कसा बरोबर आहे हे सांगायला येत नाहीये। जरांगे पाटील हेच समोर येऊन म्हणतायत की हा GR कसा उचित आहे। म्हणजे यात समजलं पाहिजे की आजपर्यंत ज्या व्यक्तीला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जरांगेंनी आपला कट्टर शत्रू मानला, त्याने आपल्याला जो GR दिलाय तो GR कसा बरोबर आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस कसे बरोबर आहेत हे स्वतः आज जरांगे पाटीलच सांगतायत आणि यालाच भेदनीती म्हणतात। देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणादरम्यान चाणक्यांची साम दाम दंड भेदनीती अगदी पुरेपूर उपयोगात आणलेली होती। अनेकांना हे आठवणीत असेल की जरांगे पाटलांनी जेव्हा घोषणा केली की मुंबईत जाऊन मी आंदोलन करणार आहे, तेव्हा सरकारमधल्या अनेक नेत्यांनी म्हणजे साम नीती वापरून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की असं कुठलंही आंदोलन तुम्ही कुठेही करा, काहीच उपयोग होणार नाहीये, कारण हे संपूर्ण प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि तुम्ही ज्या प्रकारचं आरक्षण मागताय OBC अंतर्गत ते राज्य सरकारच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे। सरकारची इच्छा जरी असेल तरीही ते आरक्षण तुम्हाला देणं देवेंद्र फडणवीसांसाठी शक्यच नाहीये। पण जरांगे पाटील आपल्या जिद्दीवर अडीग होते आणि मुंबईत जाऊन मी आंदोलन करणारच, सरकारने गोळ्या घातले तरीही माघार घेणार नाही अशी घोषणा त्यांनी केली होती। शेवटीच दाम नीती वापरण्यासाठी जरांगे पाटलांना मुंबईत देवेंद्र फडणवीसांनी येऊ दिलं। उपोषण सुरू केल्यानंतर उपसमिती बनवून दाम नीती वापरत त्यांना ऑफर देण्यात आली की तुमच्या मागण्यांपैकी काही मागण्या आम्हाला स्वीकार आहेत आणि उर्वरित मान्य करण्यासाठी थोडा वेळ तुम्ही आम्हाला द्या, म्हणजे दाम दिला गेला। पण जरांगे पाटील तेही मानण्यासाठी तयार नव्हते, म्हणाले की एकही क्षण मी सरकारला देणार नाही, तुम्ही अगोदर 2 ते 2.5 वर्ष घेतलेले आहेत, मला आत्ताच लगेच सरसकट सर्व मराठा समाजाला तुम्ही OBC अंतर्गत आरक्षण द्या आणि तोपर्यंत मी हे उपोषण थांबवणारच नाही। त्यांच्यासोबत चर्चा सुरू ठेवतच देवेंद्र फडणवीसांनी दंड नीती अपनावली आणि ही अपनावताना स्वतःच्या हातात शस्त्र नाही घेतले, तर मुंबई उच्च न्यायालयात जाऊन आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि कोर्टाने तर शस्त्र उचललंय असं भासवलं गेलं आणि त्याच दंड नीतीच्या भीतीपोटी जरांगे पाटलांनी सरकारसोबत तह करण्याचं निश्चित केलं आणि तहही असा की जेही सरकार द्यायला तयार असेल ते मान्य करून त्या मैदानातून त्यांनी पळ काढलं। जरांगे पाटलांना वाटलं की सरकारने GR काढून आपल्यासाठी मार्ग मोकळा करून दिलाय आणि देवेंद्र फडणवीस कधीच आपल्या विरोधात कारवाई करणारच नाही आणि किंबहुना त्यांच्या ती कारवाई करण्याची हिंमतच नाहीये।
त्यामुळं आपल्या विरोधात कोण बोलणार नाही आहे, तर जी आरचा लॉलीपॉप घेऊनही आपण कसं जिंकलोय आणि मराठ्यांचे अजूनही आपण नेता कसे आहोत हे मिरवण्यासाठी आपल्याकडे संधी उपलब्ध आहे आणि तेच जरांगे पाटील करतायत. पण त्यांना ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती की देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा या आंदोलनादरम्यान साम दाम दंड या रणनीतीचा उपयोग केलेला आहे, तेव्हा याशिवाय भेद रणनीती अजूनही शिल्लक राहते आणि त्याचा उपयोग फडणवीसांनी करायला सुरुवात केला आहे आणि त्याचे परिणामही आपल्याला दिसत आहेत. कारण जरांगे पाटलांच्या गटात पूर्णपणे 2 भाग आज पडलेले आहेत. त्यांचं जे निकटवर्तीय वकील असलेले योगेश केदार आज वृत्तवाहिन्यांवर जाऊन सांगतायत की त्या व्यासपीठावर जेव्हा उपसमिती जी आर घेऊन आली, तो जी आर वाचल्यानंतर मी स्वतः म्हणजे योगेश केदार यांनी जरांगे पाटलांना, मनोज दादांना हे सांगितलेलं होतं की हा जी आर काहीच कामाचा नाही आहे दादा, तुम्ही उपोषण सोडू नका, सरकार आपल्याला फसवते, मराठा समाजाला दगा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जरांगे पाटलांच्या डोक्यावर दंडची तलवार लटकत होती आणि त्याच्याच भीतीपोटी योगेश केदार यांना बाजूला करण्याचा आदेश त्यांनी देऊन टाकला. आणि योगेश केदार आज म्हणतायत की जरांगे पाटलांनी मराठा समाजासोबत दगा केलेला आहे, घात केलेला आहे. मराठा युवकांनाही आता लक्षात यायला लागलंय की जो तह जरांगे पाटलांनी जी आर घेऊन केला आहे, तो जी आर तर फक्त एक लॉलीपॉप आहे. कारण मराठा समाजातील जे कुणबी आहेत त्यांच्या नोंदी सापडल्या तर त्यांना प्रमाणपत्र देण्याची सोय व्हावी यासाठी केलेलं हे जी आर आहे. त्यात मराठा समाजाचं, त्यातल्या युवा वर्गाचं काहीच काळीचं संबंधच नाही आहे. जरांगे पाटलांनी फक्त मराठा समाजाचं आपला अजेंडा राबवण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे आणि हे लोकांना आज कळतंय. त्यामुळे त्यांचे समर्थक जरांगे पाटलांचा विरोध करताना दिसत आहेत आणि हेच भेद रणनीतीचं यश आहे. ही रणनीती यशस्वी झाली तेव्हाच कळालं जेव्हा जरांगे पाटलांना याविषयी स्पष्टीकरण द्यावंसं वाटलं की मी मराठा समाजाचं अहित करूच शकत नाही. म्हणजे जरांगे पाटलांना याची चाहूल लागली की आपल्या गटातच आपल्या विरोधात एक वातावरण तयार होतंय. जरांगे पाटलांना हे लक्षात आलं की उद्या पुन्हा जर आपल्याला सरकार विरोधात देवेंद्र फडणवीसांना शिव्या देत आंदोलन उभं करायचं असेल तर हा युवा वर्ग पुन्हा आपल्या पाठीशी उभं राहणार नाही. कारण सत्य परिस्थिती त्यांना कळायला लागली आहे. 2 गट पडलेत आणि देवेंद्र फडणवीसांनी हेच तर करण्यासाठी भेद रणनीती वापरलेली होती आणि मोकळं मैदान सोडत जरांगे पाटलांना जाण्याची परवानगी दिली. नाहीतर दंड नीती अपनावत जरांगे पाटलांना तेव्हाच अटक करण्यात आली असती. ते नाही केलं कारण त्यांच्या समर्थकांमध्येच जरांगे पाटलांचं नाव हे खराब करायचं होतं. आणि आज परिस्थिती अशी आहे की जरांगे पाटलांची इच्छा जरी असली की आपल्याला पुन्हा एकदा आंदोलन उभं करायचं आहे, त्या शक्तीनं, त्या ताकदीनं पुन्हा एकदा त्यांना उभं राहता येणारच नाहीये. कुवत नसतानाही जरांगे पाटलांनी फडणवीसांशी शत्रुत्व पत्कारलं. ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळणार नाहीये हे जरांगेंनाही चांगल्या प्रकारे माहिती होतं, तरी सुद्धा रोज फडणवीसांना शिव्या घातल्या. आणि हे सगळं करून मिळालं काय? तर मराठा समाजात जे आपलं एक छत्र नेतृत्व मानलं जात होतं ते तर गेलंच. जी मीडिया, जे समर्थक, जे नेते आपला आजपर्यंत मागे पुढे फिरत होते तेही राहिले नाहीयेत. आणि फडणवीसांसमोर आपल्याला पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांच्यात ताकदही उरलेली नाहीये. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.